आरक्षणाच्या मुद्द्याला आता मराठा संघटनांनी, मराठा लोकांनी त्याला आता फुलस्टॉप दिला पाहिजे, हे तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, माझं व्यक्तिगत मत आहे. माझ्या संघटनेचं मत काय आहे की आम्ही 1 जून 2004च्या GR वर भांडलो. मराठा कुणबी मराठा ह्यात अंतर्भूत झाला आणि बहुसंख्य लोकांना कुणबी म्हणून आरक्षण मिळालंही. म्हणजे अनेक उदाहरणं देता येऊ शकतात. पण नंतर केंद्र सरकारने एक घटना दुरुस्ती केली आणि EWS 50% वर EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, ज्याच्यामध्ये ज्यांना OBC मिळत नाही त्यांना EWSचा आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादा लक्षात घेता मला असं वाटतं की आमच्या संघटनेने निर्णय घेतला की थांबलं पाहिजे. पण संघटनेचा विचार असतो, पुढं जायचं असतं, म्हणून आम्ही आरक्षणाकडून अर्थकारणाकडं, आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही शिवशंकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेतला होता. त्याला आदरणीय पृथ्वीराज चव्हाण सर, माजी मुख्यमंत्री आले होते मार्गदर्शन करायला, आदरणीय शरद पवार साहेब आले होते, अनेक लोक होते. मी सतीश मगर साहेबांना बोलवलं होतं, हनुमान गायकवाडांना बोलवलं होतं, विलास शिंदेंना बोलवलं होतं, राजेंद्र पवारांना बोलवलं होतं. तर त्यातनं आम्ही एक विचार घेतला की आरक्षणाला मर्यादा आहेत, आता आपण अर्थकारणाकडे जायला पाहिजे, म्हणजे उद्योजकता, व्यावसायिकता. आणि जसं आपण म्हणला, ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, म्हणजे याचा अर्थ काय की जगभर जिथं संधी आहे तिथं जायला पाहिजे. ओके. पण याच्यामध्ये जेव्हा व्यवसाय करतो, उद्योग करतो, तेव्हा जात कितपत महत्त्वाची आहे आणि मराठा हे नाव लावायची गरज खरंच आहे का? 2-3 गोष्टी आहेत. राष्ट्रगीतामध्ये मराठा शब्द हा प्रदेशवाचक शब्द येतो. म्हणजे पंजाब, सिंध, गुजरात हे 3 राज्य आहेत किंवा प्रदेश आहेत, आणि मराठा हा शब्द प्रदेशवाचक म्हणून महाराष्ट्राचा येतो. मराठी बोलणारा हा मराठा, पण मराठा मराठी आहे ना. पण तुम्हाला जर घरामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळचे नातेवाईक कधी घेता? ज्यावेळेस तुम्हाला त्याची गरज वाटते त्यावेळेस. पण पहिल्यांदा तुम्ही, जसं तर माझी कंपनी आनंतारा, तर माझे सगळे पार्टनर कोण आहेत? माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत, एक्सटेंडेड फॅमिली मधले, कारण त्यांचा वारसेने सुद्धा त्यांना तो मिळतो आणि त्यांच्या मदतीने त्यांना आम्ही एकमेकाला ओळखतो. त्यामुळे विश्वासाचं वातावरण असतं व्यवसाय करताना, आपण एकमेकाचे स्वभाव ओळखत असतो. म्हणून आम्ही पहिल्यांदा कुटुंबात व्यवसाय करतो आणि मग नंतर विस्तार ज्यावेळेस करायचं त्यावेळेस आपल्या नातेवाईकांना बरोबर घेतो. व्यवसाय हा नातेवाईकांबरोबरच चांगला मोठा वाढू शकतो, विस्तारू शकतो. तुम्हाला मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. परंतु जर व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसाय टिकवायचा असेल तर ज्याला व्यवसाय करायला त्याला प्रामाणिक असलं पाहिजे, त्याची कष्ट घ्यायची तयारी असली पाहिजे, त्यांनी मार्केट रेट प्रमाणे कॉम्पिटिशन मध्ये उतरलं पाहिजे, आणि जे नियम व्यवसायाला लागू सगळ्यांना आहेत तेच असायला पाहिजे. पण व्यवसायामध्ये अनोळखी माणूस किंवा कुठल्या तरी इतर समुदायाचा माणूस आपण घेणार नाही. कुठलाही व्यवसाय हा कुटुंबाच्या आतमध्ये किंवा जातीच्या आतमध्ये का सुरू होतो त्याची एक नैसर्गिक कारण आहेत. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.